वचनशीर चालत आहे. मी आता 5वी शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे. कथेचे नाव आहे स्वप्नावर गवळण. चला तर कथेला सुरुवात करूया. एक गवळण आपल्या डोक्यावर दुधाचा एक मोठा मातीचा हंडा घेऊन दूध विकायला चालली होती. ती बाजाराच्या दिशेने जात असताना अचानक तिच्या मनात विचार आला की हे दूध विकून आपण खूप श्रीमंत होऊ शकतो. गवळण दूध विकून आल्यास पैशांबाबत विचार करत होती. ती मनातल्या मनात कल्पना सुचू लागली. मिळालेल्या पैशांचा कसा उपयोग आणायचा याचा ती विचार करत होती. मनातल्या विचारानुसार ती हात वरे करत होती. गवळण स्वप्नांच्या दुनियेत गेली होती. ती स्वतःशी म्हणाली, दूध विकून आलेल्या पैशांनी मी कोंबड्यांचे 100 पिल्ले खरेदी करेन. पिल्ले जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना विकून मी 2 बकऱ्या खरेदी करेन. जेव्हा बकऱ्या मोठ्या होतील तेव्हा त्यांना चांगल्या किमतीत विकून मी विकेन. ती स्वप्नात गुंग झाली होती. तिचे विचार आणखीन पुढे गेले. ती म्हणाली, त्या पैशांनी मी 2 गाय खरेदी करेन. त्याचे दूध विकून मी खूप पैसे कमवून आणि सुखाने जगेन. या सर्व कल्पनात ती रमली आणि आनंदाने उड्या मारू लागली. अचानक तिचा पाय मुरगळला आणि ती जमिनीवर पडली. त्यामुळे तिचे दुधाचे मटके फुटले आणि सगळे दूध सांडले. हे सर्व पाहून ती जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली, यापुढे मी कधीच दिवसा स्वप्न बघणार नाही. बोध, कल्पनेच्या भराच्या उपयोगाच्या नसतात. धन्यवाद.